हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रतास लाईफ. सो आज आहे 3 जानेवारी. तर आज आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती. तर त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा इथे झाला होता. आणि त्यांना मी माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून आणि आपल्या चॅनलकडून मी खरंच मनापासून वंदन करते. कारण की त्यांच्यासारखी स्त्रीने जर जन्म नसता घेतला किंवा त्यांनी जर जन्म नसता घेतला तर आज मी माझ्यासारख्या कित्येक मुली, स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या नसत्या राहू शकल्या, ते शिक्षण घेऊ नसत्या शकल्या. आणि खरंच मला त्यांचं खरंच खूप बोलतात ना, मी रिस्पेक्ट करते, कौतुक मला खूप आहे. आणि मी नमन आहे त्यांच्यासाठी. कारण की त्यांच्यामुळेच आम्ही सगळ्या स्त्रिया आज शाळेत जाऊ शकलो, स्वतःच्या पायावर उभे आहोत आणि आम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहोत. तर माझ्यासारख्या सगळ्या स्त्रियांनी त्यांचं नमन नेहमी ठेवलं पाहिजे, त्यांचं बोलतात ना आदर्श नेहमी मनात ठेवलं पाहिजे. आणि खरंच खूप हे मी, कारण की त्यांच्यासाठी स्त्री जर जन्माला नसती आली तर आज कदाचित स्त्रिया तिथेच असत्या, त्याच सगळ्या ह्याच्यामध्ये असता. आणि खूप छान म्हणजे वाटतं की अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावर चिखल फेकून मारायचे किंवा खूप दुय्यम बोलताना वागणूक स्त्रियांना पहिल्यापासूनच मिळते. आणि अजून पण जरी प्रगती झाली असली तरी खूप ह्याच्यामध्ये म्हणजे बोलतात ना, तरी 100 आउट ऑफ 50% आहे चांगलं आणि 50% तर कधीच होऊ शकत नाही. अजूनही प्रत्येक देशामध्ये स्त्री सुरक्षित नाही हे तर आहे, पण ॲटलिस्ट सगळ्या स्त्रिया शिकू शकत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. हे खूप बोलते ना अभिमान आहे या सगळ्या गोष्टीचा. थँक्यू सो मच. पहिल्याच्या काळी कित्येक स्त्रियांना कशी वागणूक दिली जायची आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्यामुळे आज खूप साऱ्या स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. प्रत्येक स्त्री शाळेमध्ये जाऊ शकते, मुलगी शिकू शकते. ह्याचं सगळ्यात मोठं क्रेडिट किंवा सगळं क्रेडिट फक्त त्यांनाच जातं. आणि खरंच मी नमन करते मनापासून आणि अभिवादन करते सावित्रीबाई फुले यांचं. सो प्रत्येक स्त्रीला हे माहिती असलं पाहिजे. सो मी आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे हे सगळ्या स्त्रियांना सांगते आहे, ज्यांना माहिती नाही आहे ही सगळी माहिती. आणि जर तुम्हाला अजून म्हणजे माहिती पाहिजे असेल तर मी तर सांगतच आहे, मी थोडीशी सांगितली, बट तुम्ही कलर्स मराठीवर पण सावित्रीबाई फुले यांच्यावर सिरियल येत आहे, सोमवारपासून स्टार्ट होणार आहे ती. सो तुम्ही नक्की बघा ती, कारण की त्याच्यामध्ये पण खूप त्यांनी कसं त्याग केला, त्यांनी किती अपमान सहन केले, सगळं काही दाखवले आणि कशा त्या पहिली शिक्षिका झाल्या ते सगळी माहिती त्याच्यामध्ये सांगितले. सो तुम्ही नक्की ती सिरियल बघा. आणि मी खरंच अभिवादन आणि वंदन करते त्या स्त्रीला, त्याच्यामुळे मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मी शिकू शकली. माझ्यासारख्या कित्येक स्त्रिया, सगळ्या स्त्रियांकडून आणि आपल्या चॅनलकडून आणि माझ्या फॅमिलीकडून मी सावित्रीबाई फुले यांना खरंच नमस्कार करते, अभिवादन करते. जर ते जन्माला आले नसते तर कदाचित आम्ही इथे नसतो. सो त्यांच्या त्यागामुळे, त्यांनी जे काही सहन केलं त्यामुळे आज आम्ही इथे सगळे आहोत. सो माझं खरंच अभिवादन आहे. थँक्यू सो मच सावित्रीबाई फुले.